In the opinion of His Majesty's government, the time has come for responsibility for the governance of India to pass into the hands of its people. बापू ऐकलं तुम्ही? 15 ऑगस्ट आपण स्वतंत्र होणार. फक्त 6 आठवडे बापू. धर्माच्या आधारावर देशाचे 3 भाग करून आपल्यापुढे असं आव्हानतायत की भारत संयुक्तच राहील. धर्मावरून फूट पाडणं ही इंग्रजांची रीत आहे, पण जोडून ठेवणं आपली. आम्हाला एक स्वतंत्र सार्वभौम पाकिस्तान हवा आहे. त्याहून कमी काहीही नको. आपण हातावर हात ठेवून आणखी निरपराध लोकांचा जीव जाताना नाही पाहू शकत. चीनाबरोबर कुठलाही समझोता होणार नाही. मी लढणार फॅटी, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. ही लढाई जीव घेऊन नाही, जीव देऊन जिंकली जाईल. ताठ कण्याचा हिंदुस्तान आणि झुकलेला हिंदुस्तान या दोघांमधून कुणा एकालाच निवडायचंय. निर्णय इतका अवघड असता कामा नये. It's a suicide mission and you know it. This plan delivers to the Indian people the long-awaited solution. जर हा प्लान अंमलात आणला गेला तर भारताचे तुकडे होतील. आजच्या परिस्थितीत सत्य आणि अहिंसेला अजिबात स्थान नाहीये. पण जर काँग्रेसची युद्धाची इच्छा असेल तर आम्ही नकार देणार नाही. शांतता कर्तव्य आहे तुमचंही आणि आमचंही. आणि तुम्ही नेहमी युद्धाची भाषा करता. Another day in the madhouse. बापू सदरा घालत नाहीत, but he always has an ace up his sleeve. आता त्यांची हुकूमत आणि आपलं सत्य समोरासमोर उभं ठाकायची वेळ आली आहे. 3 centuries of divide and rule. You will leave us at fragment and quit. एकदा का ही रेग ओढली गेली की पुसता पुसली जाणार नाही. ही फक्त माझी नव्हे, कोट्यावधी भारतीयांची कहाणी आहे. बघा फ्रीडम ॲट मिडनाईट 15 नोव्हेंबर पासून सोनी लिव्हवर.